आगामी लोकसभा निवडणुकांना राज्यातील महायुती एकत्रितपणे सामोरी जाणार असल्याचा निर्धार आज व्यक्त करण्यात आला। भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे आणि शिवसेना नेते दादाजी भुसे यांनी मुंबईत झालेल्या पत्रकार परिषदेला संबोधित केलं। महायुतीने राज्यात 45 पेक्षा जास्त जागा जिंकल्याचं लक्ष्य निश्चित केलं असून ते नक्कीच साध्य होईल असा विश्वास बावनकुळे यांनी यावेळी व्यक्त केला। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात राज्यात महायुतीला मोठं यश मिळेल असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला। आगामी काळात महायुतीत आणखी अनेक घटक पक्ष जोडले जातील असं बावनकुळे म्हणाले। महाविकास आघाडी केवळ नेतेच दिसतात असा टोलाही त्यांनी मारला। बूथ स्तरापर्यंत पक्ष बांधणी करणार असल्याचं बावनकुळे यांनी सांगितलं। या महाराष्ट्रामध्ये 51% लढाई जिंकून आम्ही जिंकणार आहोत। तर 45+ म्हटलं आहे आणि आम्ही कुठल्याही बॅटलफील्डवर नाही आहे, आम्ही सरळ 45+ जिंकतो आहे। तशी तयारी आम्ही तिन्ही पक्षांनी आणि 11 पक्षांनी केली आहे। आम्ही तिन्ही पक्षांनी आमच्या तिन्ही नेत्यांनी आपापल्या स्तरावर आपापल्या पक्षाला मजबूत करण्याची योजना तर सुरू केलीच आहे। एकनाथजी एक प्रवास करताय, अजितदादांनी प्रवास केला आहे, देवेंद्रजी आणि मी प्रवास करतो आहे। या सर्व प्रवासामध्ये ज्या पद्धतीने जनतेच्या मनात मोदीजींच्या नेतृत्वातला भारत निर्माण करण्याचा जनतेने निर्णय घेतला आहे। जनतेमध्ये मध्यमवर्गीय असतील, आर्थिक दुर्बल असतील, मागासवर्गीय समाजातील असतील, 18 पगड जाती, 12 बोलतेदार ओबीसी समाज असेल, मराठा समाज असेल, या राज्यातला संपूर्ण समाज, उत्तर भारतीय असेल, एकही समाज असा नाही की SC ST म्हणजे ट्रायबल भागात सुद्धा मोठ्या प्रमाणावर मोदीजींच्या नेतृत्वातला भारत निर्माण होण्याकरता, मोदीजींच्या संकल्पाला साथ देण्याकरता संपूर्ण महाराष्ट्र मोदीजींच्या पाठीशी उभा आहे। राज्यभरात महायुतीचे मेळावे घेण्यात येणार असल्याचं सुनील तटकरे म्हणाले। 14 जानेवारीपासून या महामेळाव्यांना सुरुवात होईल असंही त्यांनी सांगितलं। एकत्रितपणे महायुतीचे मेळावे संबंधित जिल्ह्यामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी आयोजित करावे या संदर्भातली माहिती देण्यासाठी आपल्याला आम्ही या ठिकाणी निवेदन केलेलं आहे। 14 जानेवारीला राज्यातल्या सर्व जिल्ह्यात एकाच वेळेला महायुतीचे मेळावे त्या ठिकाणी होते। किमान 1000 प्रमुख कार्यकर्ते त्या ठिकाणी उपस्थित असतील असं आज आम्ही निर्धारित केलेलं आहे। जिल्हा पातळीवरती सुद्धा अधिक व्यापक अर्थाने समन्वय त्या ठिकाणी व्हावा आणि पूर्ण क्षमतेने पूर्ण ताकदीने आगामी येणाऱ्या लोकसभेच्या निवडणुकीला सामोरं जावं या हेतूने आम्ही 14 तारखेला अशा प्रकारचे मेळावे त्या ठिकाणी आयोजित केलेले आहे। येत्या फेब्रुवारी महिन्यात मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत विविध ठिकाणी मेळावे घेण्यात येणार असल्याचं दादा भुसे यांनी यावेळी सांगितलं। केंद्र आणि राज्य सरकारनं अनेक चांगले निर्णय घेतले असून सरकारचं काम लोकांपर्यंत पोहोचवणार असल्याचा निर्धार भुसे यांनी यावेळी व्यक्त केला। सरकारमध्ये अनेक चांगले निर्णय त्या ठिकाणी संपन्न झालेले आहेत। हे सर्व विषय तळागाळाच्या जनतेच्यापर्यंत पोहोचवणं आणि आपण बघितलं असेल की पाठीमागच्या एक वर्षभराच्या पासून शासन आपल्या दारी या मोहिमेच्या अंतर्गत पात्र लाभार्थ्यांना त्यांचा लाभ त्याच्यापर्यंत पोहोचवण्याचं काम त्या ठिकाणी संपन्न करण्यात आलेले आहे। आणि म्हणून या सर्व बाबी तळागाळातल्या माणसाच्या पर्यंत नेण्याच्या दृष्टिकोनातून महायुतीचे जे सर्व प्रमुख पदाधिकारी आहेत, अगदी गाव पातळीवरच्याही कार्यकर्त्यांचं एक संघटितपणे मनोमिलन, त्याच्यात मार्गक्रमण आणि त्याच मुद्द्यांवर येणाऱ्या काळामध्ये मग लोकसभेची निवडणूक असेल किंबहुना येणाऱ्या विधानसभा आणि इतरही ज्या काही निवडणुका असतील त्याच्यामध्ये संघटितपणे मार्गक्रमण करण्याचा निर्धार त्या ठिकाणी करण्यात आलेला आहे।